उद्याच्या दिवसात पहिला सामना हा कालच्या दिवसातील जी मॅच बॅलन्स आहे अर्थातच श्रीराम बलवली आणि स्टार वलक ही पहिली मॅच खेळवली जाईल आणि तदनंतर रामवाडी आणि तांबडशेत ही मॅच खेळवली जाईल याच्याकडे लक्ष असू द्या आणि तदनंतर बी ग्रुपला सुरुवात होईल प्रेम अँड शेष 11 अंजनी कुमार वडाव ग्रामस्थ पांडापूर दुसरी मॅच जय भवानी कोपरोली दर्यावर्दी जुई थर्ड मॅच जानता राजा दादर आणि निगडे आणि फोर्थ मॅच असेल 18 स्पोर्ट्स स्पेन कोलीवाडा आणि जितोय जिते बी अशा बी ग्रुपच्या मॅचेस उद्याच्या दिवसात होतील तत्पूर्वी आजच्या दिवसातील सेकंड राऊंड आणि सेकंड मॅच गावदेवी साई एका बाजूनं टॉस जिंकतोय आणि प्रथमतः फलंदाजी आणि रामवाडी क्षेत्ररक्षण करेल पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं डिलिव्हर करायचे टीम रामवाडी रमाकांत शर्मा पहिलाच बॉल लेफ्ट करायचा प्रयत्न संकेत मोकल पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होत शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येताना दिसतील लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेलात तर पहिल्याच बॉल वरती संकेत मोकल मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय न्यू बॅटर प्रशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रमाकांत शर्मा पहिल्याच बॉल वरती अडसर दूर करत असताना जर पाहायला गेला तर पहिली विकेट अत्यंत महत्वाची ज्या संकेत मोकल यांनी मागच्या मॅच मध्ये खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा तब्बल आपल्या संघासाठी जमा केल्या होत्या तेच संकेत मोकल मैदानाच्या बाहेर जाताना आपण दिसले आणि आता प्रशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी युनिट नंबर 3 आपण पाहतोय परंतु समोरून गोलंदाज रमाकांत शर्मा सुंदर गोलंदाजी पाहतोय दुसरा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट करत प्रशांत मोकल आपल्या या इनिंगला सुरुवात करत असताना आणि साईच्या अंगाच्या स्कोरबोर्डवरती देखील पहिल्या धावेची नोंद झाली 2 बॉल 1 धाव 1 विकेट अशी परिस्थिती टीम गावदेवी साई या साई संघाने या मागील मॅच मध्ये जर विचार करायला गेला तर सर्वोच्च संख्या 72 उभारली होती आणि हीच सर्वोच्च संख्या जर पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं गावदेवी साई संघानं आज या श्री ज्ञानेश्वर चषकामध्ये आपल्या नावावरती करत एक विक्रम केला आणि मागचा सामना मोठ्या फरकानं विजयी केला यावेळी सरळ उडवलाय बॉल जातोय सीमारेषा पार चौकार पिकअप शॉट पाहायला मिळाला मिनी हेलिकॉप्टर संदेश गावण यांचा पाहायला मिळाला मागच्या मॅच मध्ये देखील 10 बॉल आणि 36 धावांची मॅरेथॉन इनिंग संदेश गावण यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली आणि तशाच प्रकारची इनिंग काहीशी एक्सपेक्ट करतोय तो साई संघ संदेश गावण यांच्या माध्यमातून रमाकांत शर्मा यांच्यावरती चढवलेला हा हल्ला पाहायला मिळाला 4 धावा आल्यात धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या झाली ती 5 धावा षटकातील जर पाहायला गेला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झाला पॉवर प्लेचं पहिलं षटक रमाकांत शर्मा हातलत असताना पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑन बॉल सक्सेसफुल काय फटका पाहायला मिळाला
बॉल पडता क्षणी बॉल रीड केला की बॉल बॉडी लाईन वरती येतोय आणि तदनंतर जर पाहायला गेला तर डीप स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येणारा हा षटकार पाहायला मिळाला. तो फलंदाज संदेश गावण यांच्या बॅट मधून चौकार आला. तदनंतर आलेला हा षटकार आपण पाहिला. धावसंख्येत तब्बल मागच्या 2 बॉलचा विचार करायला गेला तर 10 धावा संदेश गावण यांच्या बॅट मधून टीम गावदेवी साई संघाच्या नावावरती आपण पाहतोय. रमाकांत यांच्यावरती हल्ला. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढायचा होता, परंतु बॅटचा इनर एज लागला, बॅटच्या टो वरती आला आणि बॉल विकेट वरतीच राहिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका. बॉल हवेत आहे. मिसटायमिंग शॉट डाऊन दी बॉल फिल्डर. यावेळी पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची चूक होत नाही आणि यावेळी संदेश गावण देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. जोपर्यंत संदेश मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील तोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही सलामीवीरांना संकेत मोकायला असतील. संदेश गावण यांना माघारी परतवत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त केला आणि धावफलकावरती धावा बाद होते. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकात. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक. 3 षटकांची लढत. 3 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर कमीत कमी इथून अजून 22 ते 24 धावा म्हणजे 33-35 धावा जर येतात एक फायटिंग टोटल बोलू शकतोय. परंतु मागच्या मॅच मध्ये 46 धावा रामवाडी संघाने देखील आपल्या संघासाठी बलवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जमा केल्या होत्या. हे साई संघाला विसरून जमणार नाहीये, कारण साई संघाकडे जेवढे विस्फोटक फलंदाज आहेत तेवढेच विस्फोटक फलंदाज रामवाडी संघाकडे देखील अवेलेबल आहेत. आणि अशात जर पाहायला गेलं तर प्रतीक मोकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पार्ट इन ॲट नंबर 4 फॉर गावदेवी साई. दुसरं षटक. दुसऱ्या षटकात गोलंदाज महेश काही गोलंदाजी केली होती. बलवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्या संघाला गरज असताना धावा थांबवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच रमाकांत शर्मा यांना जरूर मिळाली होती, परंतु ती मॅन ऑफ द मॅच त्यांनी महेश यांना दिली होती. साइड आर्म बॉलिंग ऍक्शन मलिंगा स्टाईलनं ही गोलंदाजी आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पॅड वरती पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. हे बॉल फुल खेळणं कठीण झालंय. मागच्या मॅच मध्ये देव म्हात्रे असतील वैजनाथ असेल यांना पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. ज्या अँगलनी बॉल ड्रिप होतोय बॉल बॅट वरती पिकअप करणं कठीण होऊन बसणार आहे या षटकामध्ये. महेश रामवाडी येणाऱ्या कालखंडात हा गोलंदाज नक्कीच रामवाडी संघाचं नेतृत्व करत असताना पेन तालुक्यामध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडताना दिसणार आहे. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. लो बॉलिंग ऍक्शन येतोय. पडल्यानंतर बॉल बाउन्सच होत नाहीयेत. सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खाली राहतात आणि बॉल सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातात. लागोपाठचे 2 डॉट बॉल पाहतोय महेशांच्या हातातून. बॉल वरून नाही टाकत. लागोपाठचे 2 डॉट बॉल. यावेळी फुलटॉस बॉल होता. टायमिंग शॉट आहे. वॅकंट एरिया आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. अखेरी 3ऱ्या बॉलवरती आलेली हे एक धाव. प्रतीक मोकर आता फायदा उठवू शकतात. पॅडल स्वीप किंवा रिव्हर्स स्वीपला गेले तर कदाचित मोठा फटका येऊ शकतो. अन्यथा जर विचार केला इन फ्रंट ऑफ द विकेट वी शेप मध्ये जर खेळायचं झालं तर अशा गोलंदाजीवरती फटका येणं कठीण असणार आहे. परंतु कौतुक करावं लागेल महेश यांचं. रमाकांत शर्मा यांनी 11 धावा खर्च केल्यानंतर विश्वास दाखवला महेश यांच्यावरती आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर पहिल्या 3 बॉलमध्ये पहिले 2 डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव. धावसंख्येत 1 बदल झालाय. 12 धावा धावफलकावरती. प्रतीक मोकर ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल होता. चूक केली. संधी उपलब्ध झाली होती परंतु या संधीचं सोनं करू शकले नाही प्रतीक मोकल.
जरूर फ्री हिटचा बॉल असेल, परंतु फ्री हिटचा बॉल नंतरचा फुलटॉस येईल की नाही याची शाश्वती नाही आहे, परंतु फ्री हिटचा बॉल असणार आहे. यावर गिअर अप शिफ्ट करणं गरजेचं असणार आहे. टॉप गिअरनं फलंदाजी करणं गरजेचं आहे. टीम साई ब्लॉक होल मध्ये टाकलाय. कम बॅक व्हॉट बॉलिंग बाय मिस्टर महेश फॉर टीम रामवाडी. काय गोलंदाजी केली आहे साथे. मागचा एक बॉल खराब जरूर होता, परंतु त्याच्यावरती फायदा उठवू शकले नाही. परिणामी षटकार किंवा चौकार जरूर पाहायला मिळाला असता, परंतु फ्री हिटचा बॉल देखील ब्लॉक होल मध्ये टाकला गेला. खतरनाक गोलंदाजी. साइड आर्म बॉलिंग ऍक्शन. ओह, परंतु यावेळी पॅडल स्वीप करत असताना बॉल जातोय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय. व्हॉलेंटियर्स दोन्ही संघ व्हॉलेंटियर्स ठेवा मित्रांनो. पंचांना बॉल आणायला लागतोय. सतरा धावा. सतरा धावा. 17 लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट बॉल महेश. पुन्हा एकदा रिव्हर्स बॉल हाफ स्टॉप पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आणि अशातच जर पाहायला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18 धावा. प्रति षटक जर पाहायला गेला तर 9 धावांची सरासरी आपण पाहतोय, परंतु बलाढ्य अशा साई संघाला आता या महेशनं थांबवून ठेवलंय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकात प्रतीक मोकळ ऑन स्ट्राईक असणार आहे. शेवटच्या षटकात इथून जर 14-15 धावा आल्या, 32 ते 30 धावांपर्यंत जरी मजल मारली तरी साई संघ मॅच थांबवू शकतोय. 18 धावा, 18 धावा. शेवटच्या षटकात गोलंदाज प्रथमेश शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना दिसेल. नंबर विकेट गोलंदाजी करताना दिसेल, परंतु ऑन स्ट्राईक असणारा जर पाहायला गेला तर फलंदाज प्रतीक मोकल प्रयत्न करताना दिसतात. मागच्या मॅच मध्ये प्रतीक मोकल यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला होता. प्रशांत मोकल यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला होता. आणि शेवटचं षटक आता शिल्लक असताना धावसंख्येचा विचार करता 18 धावा जरूर झाल्यात, परंतु विचार करायला गेला तर दुसऱ्या बाजूनं धावा बनवत असताना प्रतीक मोकल यांच्यासाठी मोठं चॅलेंज असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं जर पाहायला गेला तर महेश यांनी थांबवून ठेवलं, तिथून पुन्हा एकदा गिअर शिफ्ट करून आपल्या संघाला टॉप स्कोरिंग मध्ये नेणं, एक फायटिंग टोटल बनवणं, हे मोठं चॅलेंज रामवाडी संघाच्या अगेन्स्ट प्रतीक मोकल यांच्या वरती असणार आहे. पहिला बॉल प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल प्रॉपर टायमिंग आणि तदनंतर पाहतोय बॉल जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा आल्यात. 6 धावांनी जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड आता वधारताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24च्या घरात. 24 धावा धावफलकावरती पाहतोय टीम गावदेवी साई. सध्याच्या घडीला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉल वरती आलेला हा दणदणीत षटकार आपण पाहिला प्रतीक मुकरांच्या बॅट मधून. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर 24 धावांपर्यंत आतापर्यंत टीम गावदेवी साई. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. आणखी एक मोठा फटका, परंतु यावेळी उंची जास्त, लांबी कमी दिसतीये. सुंदर झेल पाहतोय. वेल जज, वेल कॅच आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग कडून टीम रामवाडी संघासाठी. आणि या इथंच जर पाहायला गेला तर प्रतीक मोकल यांच्या खेळीचा अंत होताना दिसतोय. नो मॅटर राकेश मोकल मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. राकेश आलेत इनट नंबर 5. मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना राकेश मोकल दिसणार आहेत. येथून एखादा जरी मोठा फटका जरी आला तरी 30+ धावा टीम गावदेवी साई संघ जाताना दिसेल. संध्याकाळच्या 17ला आता सुरुवात झाली आहे आणि इथून जर पाहायला गेला तर इथून सिंगल डबल देखील महत्वाची असणार आहे. 3 षटकांची लढत
33-32 धावा जरी बनवल्या तरी इझिली चेस होताना आपण या मैदानावरती पाहणार नाही आहेत, कारण लो स्कोरिंग देखील मॅचेस या मैदानावरती सहजरित्या मॅचेस डिफेंड होताना आपण कित्येक वर्ष पाहत असतो. आउटफील्ड जर विचार करायला गेला तर लष्करी आउटफील्ड आणि या मैदानावरती बॉल इझिली मैदानाच्या बाहेर कॅरी होताना दिसत नाही आहे. मैदानाच्या बाहेर जर बॉल पाठवायचा असेल तर आपल्या षटकार जास्तीत जास्त मारणं गरजेचं. राकेश मोकल आलेत षटकातील 4 बॉल शिल्लक असताना. येत्या क्षणी ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉट ऑफ दी लाईन फेकलेला हा बॉल आपण प्रथमेश यांच्या माध्यमातून पाहिला. थोडी लेंथ खेचली गेली आणि शॉट ऑफ दी लाईन हा बॉल राकेश मोकल. बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि डॉट बॉल. राकेश मोकल ब्रँडेड षटकार ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना आता राकेश मोकल यांच्या बॅट मधून आलेला हा दिमागदार षटकार आपण पाहिला. टीम गावदेवी साई धावसंख्येत सानी बदलाव. धावसंख्येत 30 धावा 30 ऑन बोर्ड. टीम गावदेवी साई पुन्हा एकदा वेस्ट साइडच्या वर जाणारा बॉल आपण पाहिला. नो बॉल अंपायर्स कडून कॉल केला जातो. कंपल्सरी रनआउट घेणं गरजेचं असणार आहे. प्रशांत मोकल आता सॅक्रिफाईस विकेट देत आहेत राकेश मोकल यांच्यासाठी. नो +1 रनआउट 2 धावा पाहतोय. प्रशांत मोकल मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसतील. 32 धावा. नवीन प्लेअर मैदानाच्या आत रोहित मोकल 32 धावा 32. रोहित मोकल फ्री हिटचा बॉल होता. बॉल जातोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषा पार. येथील धावा 4. चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर काढता वधारता. तिची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचली 36च्या घरात. धावा षटकातील शेवटचा 1 बॉल शिल्लक असताना 36. लास्ट बॉल रिमेनिंग ना फर्स्ट इनिंग. गावदेवी साई 36 ऑन बोर्ड. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात रमाकांत शर्मा, दुसऱ्या षटकात कामालीची गोलंदाजी महेश. परंतु आता जर पाहायला गेला तर शेवटचा बॉल बॉडी लाईन वरती आला. लेग बायच्या मदतीने कदाचित ही एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एकेरी धावेनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. गरज असणाऱ्या येणाऱ्या पुढच्या 18 बॉल मध्ये 38 धावा बनवायच्यात त्या टीम रामवाडी या संघाला. 18 बॉल 38 धावा रिक्वायर्ड असणार आहेत पुढच्या फेरीत मजल मारण्यासाठी टीम रामवाडी संघाला. अठरा बॉल 38 धावा टीम रामवाडी.
18 बॉल आणि 38 धावा. $38 required in 18 balls. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रथमेश आणि अतुल. मैदानाच्या आतमध्ये टीम रामवाडी संघाच्या माध्यमातून एंटर होताना आपण पाहतोय. 18 बॉल आणि 38 धावा पहिल्या षटकात वापर केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती टीम गावदेवी साई संघाच्या माध्यमातून. निखिल मोकल पहिल्या षटकात. निखिल मोकल पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक आहे, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक आहे. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट कव्हर मध्ये मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे आणि एक फाईन लेग. निखिल मोकल पहिल्या षटकात. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला जातोय. डॉट बॉल. डॉट बॉल न सुरुवात करत असताना निखिल मोकल या इनिंगला. पुढचा बॉल. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खाली राहिला. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातोय. लागोपाठची दोन्ही डॉट बॉल येत आहेत. पुढचा बॉल. लोअर फुल टॉस. त्याच्यावरती मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात रोहित होते. सिंगल धाव. झे सुटला जातोय प्रथमेश यांचा. बघा बॉल लागलाय काय. झेल सुटला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि पहिल्या धावेची नोंद झाली. अतुल पहिल्यांदाच स्ट्राइक एंड वरती. निखिल मोकल एक धाव. यावेळी स्लॉग हिट करायचा होता. फिल्डर धावतोय. स्क्वेअर लेग डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. स्क्वेअर लेग धावत होता. डीप मधून बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड रामवाडी संघाचा पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या पाहतोय 3 धावा पहिल्या 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 3 धावा देखील लागल्या गेल्यात. 38 धावांचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत. जर पाहायला गेलात तर 37 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये टीम गावदेवी साई स्विच इट करायचा होता आणि बॉल फील्ड केला जातोय गलीच्या क्षेत्रामधून. टीम गावदेवी साई संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे त्या पद्धतीने गोलंदाजी केल्यानंतर तशाच पद्धतीने
फील्ड सेट देखील केली जाते ती गोलंदाज निखिल मोकल यांच्यासाठी. आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका निखिल मोकल यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला नाही. परिणामी जर पाहायला गेला तर आतापर्यंत 5 बॉल झालेत आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या त्या निखिल मोकल यांनी. चांगली गोलंदाजी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दडपण टाकण्याचा प्रयत्न समोरील टीम रामवाडी संघावरती. पुन्हा एकदा स्लॉग हिट करायचा होता परंतु प्रशांत मोकल आहेत. बॉल स्टॉप केला तदनंतर मैदानाच्या बाहेर गेले. बॉडी बॅलन्स राखला परत आले बॉल फेकला आणि तदनंतर जर पाहायला गेला तर फक्त 2 धावा म्हणजे 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. प्रत्येक धाव आपल्या संघासाठी महत्वाची आहे. त्यांना देखील माहिती आहे मोठी टुर्नामेंट आहे आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये फिल्डिंग एफर्ट आपला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम चांगलं कर्तव्य करणं गरजेचं असणार आहे. आणि अशातच जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती विदाऊट लॉस 6 धावा धावफलकावरती पाहतोय. 38 धावांचं उद्दिष्ट पहिल्या षटकामध्ये आल्या 6 येणाऱ्या 12 बॉल म्हणजेच उर्वरित 2 षटकामध्ये प्रतिषटक 16 धावा आणि बनवायच्या आहेत त्या 32 धावा टीम रामवाडी संघाला. 32 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या पुढच्या फलंदाजांमध्ये रमाकांत शर्मा देखील तयार असणार आहे. रमाकांत शर्मा मागच्या मॅच मध्ये काय खेळ केला होता टीम बलवली संघाच्या अगेन्स्ट त्यांचं देखील येणं अद्याप बाकी असणार आहे. परंतु तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश असतील अतुल असतील प्रयत्न करतायत. परंतु प्रयत्न करत असताना समोरून निखिल मोकल यांनी केलेली दर्जेदार अशी उल्लेखनीय अशी गोलंदाजी फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. जशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना टीम रामवाडी संघाचा महेश यांनी साई संघाला बांधून ठेवलं आणि साई संघानं शेवटच्या षटकात प्रथमेश यांच्यावरती हल्ला चढवत असताना धावा जमा केल्या होत्या. तसंच काहीसं चित्र निखिल मोकल यांनी देखील निर्माण केलं. फक्त 6 धावा खर्च केल्या. आता दुसऱ्या षटकात साई संघ वापर करतोय प्रतीक मोकल यांना इन्व्हाइट केलं गेलंय साई संघाच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स इन कडून दुसऱ्या षटकात ओव्हर द विकेट गोलंदाजी जरूर करतील. परंतु इथून प्रतिषटक जर विचार करायला गेला तर आस्किंग रेट 16चा दाखवतोय. जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि 32 धावा. बारा बॉल 32 धावा. चला साई संघ जरा क्विक गेम खेळायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला आणखी एक मॅच खेळायचा आहे. स्विच करायचा होता. शॉर्ट थर्ड मध्ये संकेत मोकल अवेलेबल आहेत. झिलला पकडला जातोय. अतुल मैदानाच्या बाहेर स्विच करत असताना मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. आणि अखेरीस जर पाहायला गेला तर रमाकांत शर्मा मैदानाच्या आतमध्ये. आता पूर्णपणे जर पाहायला गेला तर हे जे धावांचं बर्डन आहे धावांचं ओझं आहे ते रमाकांत शर्मा यांना आपल्या हातावरती आपल्या अंगावरती घेऊन फलंदाजी करावी लागणार आहेत. मन बघ अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं मारणारे रमाकांत शर्माचे आपण फटके मागच्या मॅच मध्ये पाहिले होते. तशाच प्रकारच्या फटक्यांची काहीशी अपेक्षा आणि आवश्यकता टीम रामवाडी संघाला असणार आहे. कारण मागच्या मॅच मध्ये बलवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना काय फटकेबाजी पाहायला मिळाली होती आणि तेच फटके कदाचित या मॅच मध्ये देखील अपेक्षित असणार आहेत. प्रतीक मोकल पहिल्या विकेटचं पतन आपल्या संघासाठी करून देत आहेत. पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर येताना अतुल यांना आपण पाहतोय. धावसंख्येत फारसा बदल पाहायला मिळाला नाही. फारसं योगदान अतुल यांचं पाहायला मिळालं नाही. परिणामी अतुल मैदानाच्या बाहेर आल्यानंतर रमाकांत मैदानाच्या आतमध्ये आलेत. परंतु प्रतीक ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. रमाकांत आलेत इन ॲट नंबर 3. पुढचा बॉल प्रतीक ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खेळत असताना प्रतीक डीप मिड ऑफ मध्ये पकडले गेलेत. लागोपाठचा दुसरा विकेट मात्र पाहायला मिळतोय तो प्रतीक मोकर यांनी टीम साई संघासाठी. ऑन विकेट हॅट्रिक असणार आहेत प्रतीक मोकल. समोरच्या दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न केला. डीप मधून बॉल पकडण्यासाठी मिड ऑफ मध्ये आले आणि ही झेल निखिल मोकल यांच्या माध्यमातून पकडली गेली. आणि अशातच जर पाहायला गेला तर तिथून देखील गोल्डन डकचा शिकार होत रमाकांत शर्मा मैदानाच्या बाहेर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम रामवाडी. अक्षय
अक्षय एंटर होताना आपण पाहतोय. दहा बॉल 32 धावा 32. 38चं टार्गेट. आतापर्यंत 6 धावा. हॅट्रिक बॉल येतो मित्रांनो प्रतीक मुकुल. समोर आहे अक्षय. लोअर फुल टॉस बॅटच्या टो वरती आला. आउटसाइड एज लागतोय. बॉल जातोय पॉइंटच्या क्षेत्रात. बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. एका धावेनं स्कोर कार्ड वरती बदल पाहतोय. एका धावेनं फारसा बदल पाहायला मिळत नाही. 7 धावा जिथे 38 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करता असताना प्रतीक मुकल पहिल्या 2 बॉल मध्ये 2 महत्वाचे इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर रामवाडी संघाचे पाठवण्यात यशस्वी ठरला. प्रथमतः अतुल आणि तदनंतर रमाकांत शर्मा. आता प्रथमेश यांना या मॅच मध्ये संपूर्ण जिम्मेदारीनं फलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज. तदनंतर पॅड वरती बॉल जाऊन आदळतोय. विकेट वरती बॉल पिकअप केला जातोय गोलंदाज प्रतीक मोकले यांच्या माध्यमातून. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज आता जर पाहायला गेला तर आस्किंग रेट टीम रामवाडी संघाचा वाढवताना दिसतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 6 धावा आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 अत्यंत महत्वाच्या इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचं षटक रोहित मोकल आणि जिंकण्यासाठी 8 धावा झाल्या. 30 धावांची गरज. 6 बॉल 30 धावा. प्रथमेश आहेत 5 षटकार. पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव नाही आहे. आणखी 5 बॉल 5 षटकारांचा आता प्रयत्न करावा लागणार आहे प्रथमेश यांना. टीम रामवाडी संघाला जर पुढे न्यायचं असेल पुढच्या फेरीत. यावेळी ब्लॉक केलं गेलंय. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा रोहित मोकलेंचा बॉल आपण पाहिला. डॉट बॉल येतोय. आता येणारे 4 बॉलांनी 30 धावा. मॅचचं चित्र स्पष्ट व्हायला लागलंय. पुन्हा एकदा आता मात्र चित्र स्पष्ट झालंय. प्रथमेश देखील समजून गेलेत की आता या धावा बनवणं कठीण असणार आहेत. काही गोलंदाजी पाहायला मिळाली आज. प्रत्येक डिपार्टमेंट असेल टीम गावदेवी साई संघाचं फलंदाजी असू द्या, बॉलिंग डिपार्टमेंट असू द्या, फिल्डिंग डिपार्टमेंट असू द्या, तिन्ही डिपार्टमेंटनं प्रत्येकानं आपली कामगिरी चोख आपल्या संघासाठी आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना या मैदानावरती पार पाडली आणि एक मोठा विजय पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या मार्गाकडे आगेकूच करत असताना टीम गावदेवी साई संघ पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आणि मोठ्या फरकानं हा सामना टीम गावदेवी साई संघ आपल्याला वरती करतो आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रतीक मोकल मॅन ऑफ द मॅच प्रतीक मोकल